नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे क्राफ्टिंग कोर्सवरती. आज आपण शिकणार आहोत Android इंट्रोडक्शन टू Android, व्हॉट इज Android, हिस्ट्री ऑफ Android, Android व्हर्जन आणि Android वर्सेस iOS. कोणतं ऑपरेटिंग सिस्टीम चांगलं आहे, Android की iOS, आणि आपण Android डेव्हलपमेंट का निवडले पाहिजे, आपण शिकलं पाहिजे Android डेव्हलपमेंट, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हॉट इज Android? Android is operating system based on a modified version of Linux kernel and other open source software designed primarily for touchscreen-based mobile devices such as smartphones and tablet computers. Android काय आहे? एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ती एक मॉडिफाईड व्हर्जन आहे लिनक्सचं एक मॉडिफाईड व्हर्जन आहे आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, जे की टच स्क्रीन बेस्ड सिस्टीमसाठी, मोबाईल डिव्हायसेससाठी तयार केलेलं आहे. म्हणजे स्मार्टफोन असू दे किंवा टॅबलेट किंवा कॉम्प्युटर असू, म्हणजे आपलं टॅब असू दे नाहीतर कॉम्प्युटर असू दे. अँड्रॉइड लिनक्सनं तयार केले आहे. पहिल्यांदा अँड्रॉइडची सुरुवात कुठून झाली ती आपण हिस्ट्रीमध्ये बघून घेऊ. अँड्रॉइड कशासाठी वापरतात? खरं तर ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी अँड्रॉइड वापरतात. अँड्रॉइड स्टुडिओ ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी वापरतात आणि ते अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनलेले आहेत, ते अँड्रॉइड सिस्टीमवर रन होतात. हे अँड्रॉइड खरं तर OS आहे, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ती एक खरं तर लिनक्स बेस्ड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. म्हणजे विंडोजची कसं म्हणजे कॉम्प्युटरची किंवा लॅपटॉपची म्हणून घ्या, विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. परत लिनक्स एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि ॲपलची म्हणायला गेलं तर macOS, iOS अशा ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. तर तशीच एक ऑपरेटिंग सिस्टीम म्हणायला गेलं तर Android OS ही ऑपरेटिंग सिस्टीम मोबाईल रन करण्यासाठी वापरली जाते, मोबाईल किंवा टॅबलेट. तर अँड्रॉइड काय आहे आपण बघितलं. आता हिस्ट्री ऑफ अँड्रॉइड काय बघू, अँड्रॉइडचा इतिहास काय आहे बघू. सर्वात पहिल्यांदा अँड्रॉइड इंक नावाची कंपनी ही 2003 मध्ये चालू केली. परत ही कंपनी काय केली, गुगलने काय केली, 2005 मध्ये विकत घेतली आणि 2005 मध्ये गुगलने ही विकत घेतली. खरं तर अँड्रॉइड ही कंपनी आहे ना, डिजिटल कॅमेराचे प्लॅटफॉर्म, ऑपरेटिंग सिस्टीम असो, ते जे प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्यासाठी तयार झालेली. ते ऑपरेटिंग डिजिटल कॅमेरा रन होतात, ते ऑपरेटिंग सिस्टीम रन करण्यासाठी तयार केलेली पहिल्यांदा. परत ही काय केली, तर जसं डिजिटल म्हणजे अँड्रॉइड ही कंपनी काय झाले, लॉसमध्ये होत गेली. त्यामुळे ती गुगलने विकत घेतली. परत ती कंपनीच स्मार्टफोनमध्ये शिफ्ट झाली, कारण की मोबाईल मार्केटमध्ये तेव्हा मोबाईलचं मार्केट जास्त इन्क्रीज होत होतं. त्यामुळे ही कंपनी डिजिटल कॅमेरामधून मोबाईल मार्केटमध्ये शिफ्ट झाली आणि परत त्यांनी शिफ्ट करून त्यांचं पहिलं अँड्रॉइड बीटा व्हर्जन 1.0 हे 5 नोव्हेंबर 2007 मध्ये पब्लिश केलं गुगलने. आणि परत 2008 मध्ये पहिला अँड्रॉइड फोन लॉन्च केला गुगलने. अँड्रॉइड बीटा 1.0 ह्या व्हर्जनवर पहिला अँड्रॉइड फोन लॉन्च केला. त्या अँड्रॉइडचे कोणकोणते व्हर्जन आहेत बघून घेऊया. अँड्रॉइडचं व्हर्जन आहेत अँड्रॉइड 1, परत कपकेक, डोनट, इक्लेअर, फ्रोयो असे बरेच काही व्हर्जन्स आहेत, ते समजून घेऊया. आता अँड्रॉइडचे व्हर्जन, अँड्रॉइड व्हर्जन 1.1 ह्याला कोड नेम नाही. परत 1.5 ला कोड नेम आहे. 1.5 व्हर्जन आहे तो कपकेक आहे. परत 1.6 डोनट, 2.0 2.1 इक्लेअर, परत फ्रोयो, जिंजर ब्रेड, हनीकॉम, आईस्क्रीम, जेली बीन, किटकॅट, लॉलीपॉप, मार्शमेलो, नोगट, पाय, ओरिओ आणि पाय. आणि परत 2019 पासून अँड्रॉइड व्हर्जन नंबर्समध्ये रिलीज व्हायला सुरुवात झाली. आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो, लक्षात कसं ठेवायचं अँड्रॉइडचे व्हर्जन. तर तुम्ही पाहू शकता की जे अँड्रॉइडचे व्हर्जन रिलीज झाले त्यांची नावं बघा, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. ए आणि बी मध्ये काय, आणि ते पण सगळे जे आहेत ते खायचे पदार्थ आहेत. त्यामुळे सगळी जे नावं अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये खायच्या पदार्थाची नावं नाहीत. तर पहिलं ए नाही, बी नाही, सी पासून आले कपकेक, परत डी पासून डोनट, ई पासून इक्लेअर, एफ पासून फ्रोयो, जिंजर ब्रेड,
जी पासून जिंजर ब्रेड, एच पासून हनीकॉक, परत आय पासून आईस्क्रीम सँडविच, जे पासून जेली बीन, के पासून किटकॅट, एल पासून लॉलीपॉप, एम पासून मार्शमेलो, एन पासून नोगट, ओ पासून ओरिओ, पी पासून पाय. असं आलंय बघा. ए ए बी सी, ए बी नाही, सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी. हे बघा, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सगळे अँड्रॉइडचे व्हर्जन आहेत. हे मग असं तुम्ही लक्षात ठेवा. ही ट्रिक वापरून तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि लक्षातच राहील. तर पहिलं जे अँड्रॉइड व्हर्जन होतं 1.0 हे 2008 मध्ये रिलीज झालेलं आणि हे अँड्रॉइड व्हर्जन 9 2018 मध्ये रिलीज झालेलं शेवटीचं. त्यानंतर अँड्रॉइड व्हर्जन 10 पासून 2019 पासून मोबाईलचं मार्केट खूप इन्क्रीज झालं. त्यामुळे त्यांनी सगळे जे अँड्रॉइडचे व्हर्जन आहेत ते नंबरमध्ये रिलीज केलेत. परत आत्तापर्यंत अँड्रॉइड 10 पासून 16 पर्यंत कुठल्याच अँड्रॉइड व्हर्जनला असं खायचं पदार्थचं नाव दिलं नाही. सगळे नंबरमध्ये. आता अँड्रॉइड वर्सेस iOS. अँड्रॉइड चांगलं की iOS चांगलं? आता अँड्रॉइड काय हा iOS आहे बघा. iOS काय केलाय, ओन केलाय ॲपलनं आणि ॲपलनं ॲपल इनकॉर्पोरेशननं डेव्हलप केलाय आणि ओन केलाय. ॲपलची स्वतःचा ऑपरेटिंग सिस्टीम हे iOS आहे आणि अँड्रॉइड हा गुगलने डेव्हलप केलाय ओपन हँडसेट अलायन्समध्ये आणि तो गुगल LLCनं ओन केलाय. म्हणजेच गुगलनं ओन केलाय. अँड्रॉइड हा खरं तर ओपन सोर्स आहे आणि iOS हा क्लोज्ड सॉफ्टवेअर आहे. म्हणजे हे फक्त iOS ॲपलच वापरू शकतो. दुसरं कोणतंही डिव्हाइस वापरू शकत नाही. iOS काय 29 जुलै 2007 मध्ये रिलीज झाला आणि गुगल वॉज इनिशियल iOS गुगलनं अँड्रॉइड रिलीज केलं 23 सप्टेंबर 2008 मध्ये. अँड्रॉइड खरं तर अँड्रॉइड 5 नोव्हेंबर 2007 मध्ये व्हर्जन रिलीज झालेलं, पण पहिला फोन या तारखेला आला आणि iOSनं 29 जुलै 2007 मध्ये पहिला फोन काढलेला. परत when iOS was released, its first version is iPhone OS 1. Before iPhone OS हे एक नाव होतं बिफोर, म्हणजे iOS नाव त्याच्या आधी त्याचं नाव iOSचं नाव काय होतं, iPhone OS 1. आणि when Google released its first version of Android 1.0 अल्फा, हे जेव्हा अँड्रॉइड 1.0 लॉन्च झालं तेव्हा iOSचं नाव iPhone OS 1 होतं. असा ह्याचा अर्थ आहे. iOS 2007 मध्ये लॉन्च झालं आणि अँड्रॉइड 2008 मध्ये लॉन्च झालं. म्हणजे पहिला फोन ॲपलचा 2007 आणि गुगलचा 2008 मध्ये. आत्ताचं स्टेबल व्हर्जन आहे iOSचं 15.3.1 आणि अँड्रॉइडचं अँड्रॉइड 14 हे स्टेबल व्हर्जन आहेत आणि अँड्रॉइड 15 आणि 16 हे खरं तर अजून त्याच्यात अपग्रेडेशन चाललंय अँड्रॉइड 15 आणि 16 मध्ये. त्यामुळे ते स्टेबल नाहीत. अँड्रॉइड 14 हे सगळ्यात स्टेबल आहे. iOS काय हायब्रिड कर्नल. iOSचा कर्नल टाईप हायब्रिड आहे आणि अँड्रॉइडचा लिनक्स टाईप कर्नल आहे. हा होता अँड्रॉइड आणि iOS मधला डिफरन्स. आता आपण अँड्रॉइड डेव्हलपमेंट का शिकले पाहिजे, तर अँड्रॉइड डेव्हलपमेंटमध्ये ह्यूज मार्केट आहे. आता जे बघू शकता तुम्ही करिअर ऑपॉर्च्युनिटीज अँड्रॉइड डेव्हलपर म्हणून खूप आहेत. परत ॲप डेव्हलपर म्हणून फ्रीलान्सिंग स्टार्टअप ॲप्स पण तुम्ही डेव्हलप करू शकता. आत्ता खरं तर मार्केटमध्ये अँड्रॉइड डेव्हलपरसाठी खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, खूप जॉब्स आहेत आणि अँड्रॉइड हे इझी टू स्टार्ट आहे. तुम्ही फ्री टूल्स, फ्री लर्निंग रिसोर्सेस, बिगिनर फ्रेंडली रिसोर्सेस वापरून तुम्ही ते शिकू शकता आणि मॉनिटायझेशनसाठी पण इझी आहे. प्ले स्टोअरवर तुम्ही समजा तुमचा ॲप पब्लिश केला, त्यापासून तुम्ही काय करू शकता, ॲड्सद्वारे अर्निंग करू शकता. परत प्ले स्टोअर पण तुम्हाला पेड करेल जर जास्त युजर्स वापरायला लागले. आणि अजून म्हणायला गेलं तर फ्रीलान्सिंग करून तुम्ही क्लायंट घेऊ शकता आणि त्यांचे मोबाईल ॲप डेव्हलप करून तुम्ही ते त्यांना देऊ शकता. फ्युचर स्कोप काय आहे, AI ॲप्स, IoT, VROS
स्मार्ट टीव्ही ॲप्स हे फ्युचर स्कोप आहे. तुम्ही यात पण तुम्हाला जॉबच्या खूप साऱ्या संधी आहेत. तर एवढंच होतं आजच्यासाठी. तर आज आपण बघितलं व्हॉट इज Android. आता पुढील येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण Android कसं इन्स्टॉल करायचं, व्हिडिओमध्ये Android कसं इन्स्टॉल करायचं आणि कोणतं व्हर्जन स्टेबल आहे हे आपण शिकणार आहोत. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.